तू नट म्हणून तर भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा नीच आहेस. हा डायलॉग आहे अभिनेते नाना पाटेकर यांच्या नटसम्राट या सिनेमामधील. मात्र हाच डायलॉग जर सध्याच्या फडणवीस सरकारवर आधारित असता तर तो कसा असता? तर तो डायलॉग असता, तुम्ही राज्यकर्ते म्हणून भिकारडे आहातच, पण तुम्ही माणूस म्हणून देखील नीच आहात. आता मी या सत्ताधाऱ्यांना भिकारडे किंवा नीच का म्हणतोय? तर त्याचं कारण आहे फडणवीस सरकारनं राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची केलेली फसवणूक. राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं 31,628 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. निव्वळ फसवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेलं हे 31,628 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज आधीपासूनच सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या 3 ते 4 योजनांची एकत्रित गोळाबेरीज करून आकडा फुगवून सांगण्याची हातचलाकी आहे. आणि अशी हातचलाकी करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या या विशेष पॅकेजमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारे फसवाफसवी आणि गणवागणवी केली आहे, कशा प्रकारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत आणि कशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आकडेवारीसह पोलखोल करणार आहोत. मात्र या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझं हे चॅनल पटापट सबस्क्राईब करा. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेलं 31,628 कोटींचं विशेष पॅकेज कसं अभूतपूर्व आहे, पंजाब आणि कर्नाटक सरकारनं पूरग्रस्तांना केलेल्या मदतीपेक्षाही फडणवीस सरकारनं कशी जास्त मदत केली आहे हे भासवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेष पॅकेजची रक्कम फुगवण्याचा आटापिटा केला. त्यासाठी फडणवीस सरकारनं एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणारे 6,175 कोटी रुपये याच विशेष पॅकेजमध्ये ऍड केलेत. त्यानंतर पीक विम्याचे 5,000 कोटी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आधीच तरतूद करण्यात आलेले 10,000 कोटी रुपयेही याच विशेष पॅकेजमध्ये ऍड केले गेलेत. या व्यतिरिक्त खरवडून गेलेल्या जमिनींच्या दुरुस्तीसाठीच्या कामासाठी रोजगार हमी योजनेतून मजुरांना मिळणाऱ्या रोजंदारीची रक्कमही याच विशेष पॅकेजमध्ये ऍड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पशुधनाच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणारी मदतही यामध्ये ऍड केली गेली आहे. ही संपूर्ण रक्कम जवळपास 25,100 कोटी रुपयांच्या आसपास आहे आणि हीच 25,100 कोटी रुपयांची रक्कम फडणवीस सरकार स्वतःच्या तिजोरीतून नव्यानं देणार नाही आहे. मात्र ही फुगवलेली रक्कम जर या पॅकेज मधून वजा केली तर जी रक्कम उरते ती अवघी 6,500 कोटींच्या आसपास आहे. म्हणजे फडणवीस सरकारनं आव आणलाय 31,628 कोटींच्या मदतीचा. मात्र प्रत्यक्ष सरकारच्या तिजोरीतून खर्च होणार आहेत फक्त 6,500 कोटी रुपये. त्यामुळे ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेष पॅकेजमध्ये ऍड केलेल्या योजनांनुसारही शेतकऱ्यांची कशी दिशाभूल केली आहे तेही आपण समजून घेऊयात. आणि यातील पहिली योजना आहे पीक विमा योजना. पीक विम्यासाठी शेतकरी आणि सरकारनं आधीच प्रीमियम भरलेला आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीसाठी पीक विमा कंपन्यांना ही रक्कम शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. म्हणजे ही रक्कम या विशेष पॅकेजचा भाग असू शकत नाही. तरीही पीक विम्याची रक्कम फडणवीस सरकारनं विशेष पॅकेजमध्ये ऍड करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. बरं, त्यातही पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी 17,000 रुपये मिळेल. तर 100% नुकसान झाल्यास कोरडवाहू पिकांसाठी 35,000 आणि बागायती पिकांसाठी 50,000ची मदत मिळेल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. हे सांगताना त्यांनी गेल्या वर्षीपर्यंत राबवलेली विमा योजना चांगली नव्हती, त्यामुळे योजनेमध्ये बदल केलाय असंही स्पष्ट केलं. पण प्रत्यक्षात सुधारित विमा योजनेचे निकष पाहिले तर शेतकऱ्यांना यंदा एवढी मदत मिळणं अशक्यच आहे. तरी देखील मुख्यमंत्री रेटून खोटं बोलताना पाहायला मिळाले. दुसरा मुद्दा म्हणजे पायाभूत सुविधांसाठीची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं की नुकसानग्रस्त भागातील पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटी देणार. पण हीच 10,000 कोटींची मदत नव्यानं आहे का? तर नाही. आधीच राज्य आणि केंद्र सरकारनं बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर केलेली तरतूद या विशेष पॅकेजमध्ये ऍड केली गेली आहे. म्हणजे ज्या ज्या विभागांना ही रक्कम आधीच अलॉट केली गेलेली आहे त्या त्या विभागाकडून आता खर्च केला जाणार आहे.
म्हणजे पुरामुळे वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करण्याचं काम असेल तर रस्ते महामंडळ त्यासाठी खर्च करेल. विजेचे खांब, तारा यांचं नुकसान झालं असेल तर वीज महामंडळ त्याचा खर्च करेल. अशा प्रकारे हा 10,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे. मग याचा विशेष पॅकेजशी काय संबंध? पण संबंध नसतानाही ही 10,000 कोटींची रक्कम विशेष पॅकेजमध्ये दाखवली गेली आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे खरवडून गेलेल्या जमिनींची रोजगार हमी योजनेतून दुरुस्ती. ज्या शेतजमिनी खरवडून वाहून गेल्यात अशा जमिनींसाठी प्रति हेक्टरी 3.5 लाख रुपये देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी घोषित केलं. मात्र ही घोषणा देखील दिशाभूल करणारीच आहे. कारण 3.5 लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीयेत, तर हेक्टरी फक्त 47,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत. कारण सरकार गुंठ्यामागे 470 रुपये देणार आहे, म्हणजे हेक्टरी 47,000 रुपये. आणि उरलेले 3,03,000 रुपये हे जर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेचा अर्ज मंजूर झाला तर त्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांचा मोबदला म्हणून हे पैसे दिले जाणार आहेत, म्हणजे हे थेट शेतकऱ्यांना मिळणार नाहीयेत. चौथा मुद्दा पशुधन नुकसानीच्या मदतीबाबतचा. आता पशुधनाच्या मदतीतही फडणवीस सरकारनं फसवाफसवीच केलेली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे पशुधन दगावल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 3 मोठ्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना मदत मिळते. मात्र राज्य सरकारनं 3 जनावरांची अट शिथिल करण्याबरोबरच मदतीची रक्कम दुप्पट करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. असं असतानाही सरकारनं केवळ 3 जनावरांची अट रद्द केली आहे, पण मदतीची रक्कम काही वाढवली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही आहे. कारण दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये प्रति जनावर मदत मिळणार आहे. ही मदत किमान 75,000 ते 80,000 करावी अशी मागणी होती. तसेच बैल दगावल्यानं 32,000 रुपये मिळणार आहेत. ती मदत 60,000 ते 65,000 करावी अशी मागणी होती. मात्र वाढीव मदतीची मागणी सरकारनं फेटाळून लावल्यानं आता 37,500 रुपयात गाय किंवा म्हैस आणि 32,000 रुपयात बैल सरकारनंच खरेदी करून दाखवावा असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. पाचवा मुद्दा म्हणजे आता मुख्यमंत्री फडणवीसांनी सरसकट मदतीच्या केलेल्या घोषणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी एनडीआरएफची किमान 33% नुकसानीची अट काढणं गरजेचं होतं, पण ही अट राज्य सरकारनं काढलेली नाहीये. त्यामुळे सध्या स्थानिक पातळीवरती पंचनामे करून 33% किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांचीच यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे मुख्यमंत्री कितीही सांगत असले की सरसकट मदत मिळणार, तरीही नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळणार नाही हे स्पष्ट दिसतंय. आता फडणवीस सरकारकडून इतकी फसवेगिरी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलेलं आहे तेही पहा. तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000ची अतिरिक्त मदत देण्यासाठी 6,500 कोटी रुपये दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. मात्र गेल्या वर्षी कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपये मिळालेले होते. यंदा 18,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे कोरडवाहू पिकांसाठी वाढीव 4,400 रुपये मिळणार आहेत. बागायती पिकांसाठी गेल्या वर्षी इतकीच म्हणजे हेक्टरी 27,000 रुपये मदत मिळणार आहे. तर फळ पिकांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3,500 रुपये कमी मदत मिळणार आहे. कारण गेल्या वर्षी हेक्टरी 36,000 रुपये मिळालेले होते, ती यंदा फक्त 32,500 रुपये केली जाणार आहे. म्हणजे कितीही आकडे फुगवून सांगितले तरी महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली मदत ही पंजाब सरकारनं केलेल्या मदतीसमोर खुजीच आहे. कारण पंजाब मधील आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत दिलेली आहे. मात्र इकडे महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीच्या फडणवीस सरकारनं फक्त 18,500 रुपयेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. म्हणजे विशेष पॅकेज 31,628 कोटी रुपयांचं, मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे हेक्टरी 18,500 रुपये. बरं, आता ह्या 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणाही फडणवीसांनी कधी केली? जेव्हा नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार त्याच्या पूर्वसंध्येला. कारण नवी मुंबईतील मोदींच्या कार्यक्रमाविरोधात शेतकऱ्यांचा संताप उमटू नये यासाठीच फडणवीसांनी आदल्या दिवशीच पॅकेज जाहीर केलं.
त्याची हवाबाजीही केली, मात्र प्रत्यक्षात हे पॅकेज म्हणजे पोकळ घरचा पोकळ वासा असंच आहे. आता आकड्यांची गणवागणवी करून शेतकऱ्यांची फसवणूक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतच आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावरूनही पळ काढतायत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत योग्य वेळ आली की कर्जमाफी करू. मग माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक सवाल आहे की फडणवीस साहेब, आत्ताही योग्य वेळ आलेली नाहीये का? यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अभूतपूर्व हानी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये या पोशिंद्याला पुन्हा उभारी देण्याची गरज आहे. त्यासाठी कर्जमाफी करणं आवश्यक आहे. पण फडणवीस साहेब, तुमची ती योग्य वेळ कधी येणार आहे? निवडणुकीच्या तोंडावर का? आता हेच देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीआधी मतांची भीक मागताना म्हणत होते राज्यात महायुतीचं सरकार निवडून आणल्यास केंद्रात मोदी आणि राज्यात महायुती असं डबल इंजिन सरकार होईल. याच डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राला कधीच निधीची कमतरता पडणार नाही. विकास कामं देखील झपाट्यानं होतील, शेतकऱ्यांना देखील मोठे फायदे मिळतील. मग आता याच आश्वासनांचं काय झालं? आता तुमचंच डबल इंजिन सरकार आहे ना, तरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं का पुसताय? तिकडे पंजाबसाठी तर डबल इंजिन सरकारही नाही आहे, तरी देखील पंजाबनं शेतकऱ्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठी मदत दिली आहे. पंजाबला तर केंद्र सरकारनं देखील 1600 कोटींची मदत केली आहे. मग महाराष्ट्राचं घोडं अडतंय कुठं? डबल इंजिन सरकार असताना केंद्राकडून मदत आणण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का कमी पडतायत? राज्यातल्या महायुती सरकारच्या रिक्षाला तर 3 सक्षम टायर आहेत, म्हणजे फडणवीस, शिंदे आणि अजितदादा. आता या तिघांना मिळून केंद्र सरकारला महाराष्ट्रातील परिस्थितीची जाणीव करून देऊन मदत आणता येत नाहीये का? की महाराष्ट्रातल्या या त्रिकुटाला म्हणजे फडणवीस, शिंदे आणि अजितदादांना दिल्ली दरबारी किंमतच नाहीये? त्यांच्या मागण्यांना, त्यांच्या शब्दाला मोदी शहांच्या लेखी कवडीचीही किंमत दिली जात नाहीये. नेमकं घोडं अडतंय कुठं हे महाराष्ट्राला कळेल तरी का? आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे केंद्राकडून येणाऱ्या मदतीसाठी फडणवीस सरकारनं अद्यापही अंतिम प्रस्ताव पाठवलेलाच नाही. आता हा अंतिम प्रस्ताव पाठवायला फडणवीस सरकार नेमकी कसली वाट पाहतंय? शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची की पुढच्या निवडणुकीची? अमित शहा अहिल्यानगरमध्ये येऊन गेले, पंतप्रधान मोदी नवी मुंबईत येऊन गेले, मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार किती मदत देणार यावर एक चकार शब्दही काढला नाही. आता दिवाळी तोंडावर आली आहे आणि या दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकरी सरकारकडून मोठ्या नुकसान भरपाईची आणि कर्जमाफीची अपेक्षा करत होता. मात्र फडणवीस सरकारनं काय केलं तर आकडे फुगवून शेतकऱ्यांची थट्टा केली. म्हणजे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थी सरकार देतंय 6500 कोटी रुपयांचं तुटपुंज पॅकेज आणि फुगवून सांगतायत 31,628 कोटी. मात्र फडणवीस सरकारच्या अशा भिकारड्या आणि नीच कृतीनंतरही राज्यातील शेतकरी अजूनही शांत आहे, संयमी आहे. पण या असंवेदनशील सरकारनं एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या दिवशी या शेतकऱ्यांचा संयम सुटेल त्या दिवसापासून तुमचं राज्यातलं फिरणं अवघड होईल. फडणवीस सरकारच्या या फसवेगिरीवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.